नमस्कार. तुम्हाला वाटेल मी गॅस तुटवड्यावरती एक व्हिडिओ करते आता. खरं तर गॅस तुटवड्यावर बोलायला पाहिजे, पण त्याच्या आधी ना मला आज एक अत्यंत आनंदाची अशी एक माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे मी लगेच हा व्हिडिओ केला आणि तुमच्याबरोबर मला जो आनंद वाटतो ना तो तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे. तर मला आनंद कशाचा झालाय की सोनम वांगचुक हे जे आहे, जे आपले लडाखचे नेते आहेत, जे गेल्या 25 सप्टेंबरपासून जेलमध्ये आहेत, त्यांची सुटका होणार आहे. आणि सुटका कशी होणार आहे? एकदम इज्जत त्यांना खूप मिळणार आहे आणि अशी त्यांची सुटका होणार आहे, कारण केंद्र सरकारला त्यांच्या विरोधात काहीही पुरावा सापडला नाही. तुम्हाला आठवत असेल तर सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये लढा सुरू केला होता. कशासाठी लढा सुरू केला होता? तर त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. खूप दिवस मागणी आहे लडाखवासियांची. आणि त्यांचं दुसरं असं म्हणणं होतं की तिथे जे आदिवासी राहतात त्या आदिवासींचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. तसे एक कलम जे आहे ते कलम लडाखसाठी पण ते लावा. ते कलम म्हणजे आदिवासींचं बाहेरचे कोणी येणार लोक आणि ते तिथली जी लडाखची जमीन आहे ती घेणार, त्या आदिवासींकडनं असं होऊ नये, हा त्यांचा प्रयत्न होता. आणि मग त्यांनी हा लढा सुरू केला आणि लढा सुरू केल्यानंतर सरकार ऐकत नाही म्हणल्यावर काय करणार ते, तर मग त्यांनी उपोषण सुरू केलं. उपोषण सुरू केलं त्यांनी आणि 2 दिवस झाल्यानंतर काही कारणांमुळे ना ते उपोषणाला एकदम हिंसक वळण लागलं. खूप हिंसाचार झाला. काही जण त्याच्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आणि मग ह्या सगळ्यांचा ठपका आणि हे जेव्हा सगळं सोनम वांगचुकने बघितलं आणि ते इतके उद्विग्न झाले की ते उपोषण स्थळ सोडून सरळ आपल्या गावी निघून गेले. पण मग केंद्र सरकारने असं ठरवलं की नाही, हे सगळं जे आहे, सगळं आंदोलन जे आहे हे सगळं भडकवलंय, सोनम वांगचुक यांनीच भडकवलं असं म्हणाले ते. आणि सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं, त्यांना नजरकैदेत टाकलं आणि त्यांना लडाखमध्ये न ठेवता त्यांना सरळ जोधपूरला नेलं. तुम्ही विचार करा, एक लढाऊ माणूस जो भल्यासाठी, लडाखवासियांच्या भल्यासाठी लढतोय, जो सैन्यासाठी ते जे टेंट असतात ते टेंट तयार करतो, जिथे थंडी वाजत नाही किंवा उन्हाळ्यात ते गरम होत नाही असे टेंट तयार करतो. एक माणूस जो लडाखच्या लोकांसाठी त्यांना पाणी मिळत नाही म्हणून आपले आईसचे स्तूप असतात ते स्तूप तयार करतो. जो एक शास्त्रज्ञ आहे, जो एक शाळा चालवतो, जी शाळा चालवतो ती शाळा तुम्हाला माहिती 3 इडियट्समध्ये पण दाखवली होती. एक आगळीवेगळी शाळा आहे त्याची. अशा एका माणसाला केंद्र सरकारने देशद्रोही ठरवलं. त्याला रासुकाखाली, म्हणजे अत्यंत गंभीर गुन्हा, असं रासुकाखाली त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला नजरकैदेत ठेवलं. किती मानहानी आहे त्या माणसाची. विचार करा तुम्ही, एका लढव्या माणसाची किती मानहानी होऊ शकते. नुसती त्याचीच नाही, त्याच्या कुटुंबाचं काय, कुटुंबाचे किती हाल होतात. आणि कधी कोणी म्हणजे सरकारने जर कधी अटक केली ना तर मग संशय यायला लागतो की हो त्याचं काहीतरी कनेक्शन असेल. आणि मग तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं नाही ह्याचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे किंवा बाहेरच्या लोकांकडनं हा पैसे मिळवतो ह्याच्या एनजीओ. आणि ते मग इन्स्टिगेट करतात मुद्दामून की अस्थिरता निर्माण करण्यासाठी. आणि मग त्यांनी घरावरती त्याच्या धाड टाकली आणि कागदपत्र मिळवायचा प्रयत्न केला. त्याच्या एनजीओनी अमेरिकेवरनं किंवा हिच्याकडनं यांनी पैसे मिळवले आणि ते पैसे घेतले. आणि हा पैसे कशासाठी दिले होते तर त्यांनी इथे अस्थिरता निर्माण करायची लडाखमध्ये, म्हणून त्यांनी हे सगळे उद्योग केले असे आरोप केले. किती वाईट. ते पाकिस्तानला गेले होते का कार्यक्रमासाठी? साधा कार्यक्रम आपले असतात नाही का, आणि इन्व्हाइट घेऊन, परवानगी घेऊन, विजा घेऊन गेले होते. त्यामुळे त्यांचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे हे सुद्धा तेव्हा पसरलं होतं. एखाद्या माणसाची बदनामी करायची आणि त्याला आयुष्यातून उठवायचं हे अत्यंत वाईट असतं. आणि हे सगळं सोनम वांगचुकच्या बाबतीत केलं. आणि त्याला उचलून त्याला जेलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा त्याच्यानंतर जवळजवळ 48 तास त्याचा आणि त्याच्या पत्नी जे आहे गीतांजली, तिचा संपर्क येऊन दिला नाही. कोणीही घाबरेल. गीतांजलीला भीती नसेल वाटली की आपल्या पतीचं काय झालं म्हणून. आणि मग ही गीतांजली कोर्टात गेली आणि मग हे सगळा प्रोसेस सुरू झाला. मग कोर्टात त्यांनी सांगितलं की नाही, माझा नवरा कुठे सांगा, त्याची तब्येत बरी आहे की नाही सांगा, मला त्याला भेटू द्या. आणि मग कोर्टाचा दबाव आला आणि मग गीतांजलीची आणि सोनम वांगचुक यांची भेट झाली. आणि त्याच्यानंतर पण सोनम वांगचुक आता जोधपूरला तर सारखं जाऊ शकत नाही. लडाखहून जोधपूरला कसं जाणं सारखं शक्य आहे भेटायला, आणि भेटूही देत नसतील सतत. पण गीतांजली लढत राहिली आणि त्यांनी कपिल सिब्बल जे आहेत आपले ज्येष्ठ वकील जे आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्यांना नेमलं होतं यार. कारण केस कसली होती? रासुकाखाली, ज्याच्यात बेल वगैरे मिळत नाही, देशद्रोहाचे कलमं लागतात त्याच्याखाली, अशी इतकी महत्वाची केस होती. तर ती बिचारी लढत राहिली. आणि मध्ये काय झालं, सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडली. त्यांना काहीतरी डायबिटीज आहे तर त्यांना औषध उपचारच देत नव्हते. मी परत कोर्टात गेली. ती म्हणली, अहो तुम्ही त्यांना औषध उपचार तर द्या ना, त्यांची तब्येत नाजूक होत चालली.
मग कोर्टाने एक दिवशी असं स्वतःच म्हटलं की आम्हाला जे काही दिसतंय, त्यांचे जे हेल्थचे रिपोर्ट दिसत आहेत आम्हाला, त्याच्यावरून आम्हाला असं दिसतंय की बाबा ह्याची तब्येत खरंच वाईट होत चालली, तर तुम्ही ज्या कलमांखाली त्याला अटक केली ना त्याच्यावर परत विचार करा. आणि हे कोर्टाने का म्हटलं माहितीये? कारण एकही पुरावा त्यांच्या विरोधात मिळत नव्हता की जो हिंसाचार झाला तो सोनम वांगचुक यांनी भडकवण्यामुळे झाला, याचा एकही पुरावा नव्हता त्यांच्याकडे. मग त्यांनी व्हिडिओ सादर केले. कसले व्हिडिओ सादर केले? तर सोनम वांगचुक यांनी वेळोवेळी उपोषणावेळी जी भाषणं केली ना त्या भाषणाचे व्हिडिओ सादर केले. हे व्हिडिओ सादर केल्यावर सुद्धा त्या व्हिडिओची एक प्रत, म्हणजे ते व्हिडिओची एक हे पेनड्राईव्ह मध्ये घालून त्याच्या पत्नीला द्यायला नको का, जी त्यांच्यासाठी लढते, त्यांना दिलेच नाहीत. मग परत हे कोर्टात गेले की अरे ज्या व्हिडिओच्या आधारे तुम्ही आरोप करतायत त्या व्हिडिओची एक प्रत आम्हाला तर द्या, असा त्यांनी आरोप केला. आणि मग हे व्हिडिओ सगळ्यांनी बघितले, हे व्हिडिओ कोर्टाने पण बघितले आणि कोर्ट म्हटलं की याच्यात एकही वाक्य असं नाहीये की सोनम वांगचुक भडकवतोय कोणाला तरी, की सोनम वांगचुक काहीतरी देशद्रोहाचा एखादे ऍक्शन करतोय, असं एकही नाहीये. हे ओढून ताणून तुम्ही कुठून आणताय हे आम्हाला तुम्ही समजावून सांगा, हे असं कोर्टाने म्हटलं. आणि हे कोर्टाने म्हटल्यावर आता 17 मार्चला पुढची सुनावणी. मला वाटतं केंद्र सरकारच्या हे लक्षात आलं की हे जास्त वेळ तुम्ही सोनम वांगचुकला कोणताही पुरावा, 5 पैशाचा पुरावा नसताना आत ठेवू शकत नाही. आणि सोनम वांगचुक यांना सोडावं लागणार. आणि सोनम वांगचुक यांना जर सोडायला लागलं केंद्र सरकारने इतकं छळल्यावर, तर हे केंद्र सरकारची बदनामी येते. म्हणून आज केंद्र सरकारने काय केलं? केंद्र सरकारने असं सांगितलं की लडाखमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, लडाखमध्ये जे शासन आहे ते चांगलं राहावं, कोणाच्याही मनात कसलाही क्लेश राहू नये, याच्यासाठी आम्ही सोनम वांगचुक यांच्यावरती जे गुन्हे दाखल केले किंवा जे आरोप दाखल केले ते आम्ही मागे घेतो, असं केंद्र सरकारने सांगून टाकलं. आणि आता केंद्र सरकार हे मांडणार असल्यामुळे कोर्टामध्ये जे 17 मार्चला होईल तेव्हा 17 मार्चला सोनम वांगचुक अखेरीस सुटतील. तुम्ही विचार करा, आपल्या देशात किंवा आपल्या आयुष्यात स्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचं असतं आणि कोणीतरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतोय, बेकायदेशीरपणे आपल्यावर दबाव आणायचा प्रयत्न करतोय, आपल्या कुटुंबावर दबाव आणायचा, ही सर्वात वाईट गोष्ट आहे. स्वातंत्र्य हे प्रत्येक माणसाला असलं पाहिजे. आपण लढलोय स्वातंत्र्यासाठी, पण हे ते सामाजिक स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य पण पाहिजे ना माणसाला. माणसाला आपल्या घरात पण स्वातंत्र्य पाहिजे, विचारांचं स्वातंत्र्य पाहिजे, वागण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, बोलण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. अर्थात स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते. तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा जबाबदारीने बोललं पाहिजे, पण जबाबदारीने बोलण्यासाठी सुद्धा स्वातंत्र्य पाहिजे. आणि जर स्वातंत्र्य हे असं हिरावून घेतलं जात असेल, एक असं कारण देऊन ज्या कारणाचा एकही पुरावा नाहीये, एकही पुरावा केंद्र सरकार गेले 25 सप्टेंबरपासून आतापर्यंत 7 महिने झाले, 7 महिने सोनम वांगचुक जेलमध्ये आहेत, एकही पुरावा सरकार देऊ शकलं नाही. मग ही किती वाईट आणि किती धोकादायक गोष्ट आहे की ते कोणालाही तुम्ही जर उचलू शकत असाल आणि जेलमध्ये 7-7 महिने टाकू शकत असाल, त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करू शकत असाल आणि तुमच्याकडे एकही पुरावा नसताना, तर ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून सोनम वांगचुक सुटणे याला माझ्या दृष्टीने फार म्हणजे फार महत्वाचं आहे. कारण त्यांचं स्वातंत्र्य किंबहुना एकूणच स्वातंत्र्य हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला माहिती आहे गॅस टंचाईबद्दल तुम्हाला जास्त, आता हा विषय गॅस टंचाई हाच विषय, पण माझ्यासाठी सोनम वांगचुक सोडणं हा त्याच्या बरोबरीने महत्वाचा विषय आणि म्हणून मी हाच व्हिडिओ करते. धन्यवाद.